तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर सगळं स्वागत आहे मित्रांनो. तर चालतं मित्रांनो चालू करू. तर मित्रांनो आज कसं आहे मित्रांनो, आपलं प्रत्येकाच्या आज कुठं मुलगी बघायला जायचं असलं किंवा मुलाला विचारायचं असलं तर आजकाल प्रत्येकाच्या निघाली मुलगा काय करतो, काय नोकरी आहे का, घर आहे का, संपत्ती आहे का, शेत आहे का, असं परी विचारलं जातं मित्रांनो. कसा आहे, संस्कारी आहे का, चांगला वागतो का, कसा राहतो, काय नाही, कसं आहे ते आजूबाजूला देखील विचारून गुपचूपमध्ये चौकशी करून तिथं मुलगी दिली जाते मित्रांनो. कसं आहे मित्रांनो, ही आजकालची परंपरा रूढी निघालेली आहे. जिथं पैसा आहे तिथं चांगलं घर बघूनच आजकालचे मायबाप आपल्या चांगल्या जागी द्यावं असं विचार करतात मित्रांनो. हे प्रत्येकाची आईवडिलाची इच्छा असते की आपली मुली चांगल्या घरी द्यावी मित्रांनो. तर असेच काही तर आपण मित्रांनो कसं आहे विचार चाललेला आहे. जिथं लग्न झालं तिथं वेगळंच असतं मित्रांनो. तिची बायको म्हणते त्याला बघा सोने केलं, तिच्या नवऱ्यानं तिला, तिच्या नवऱ्यानं तसंच केलं, तिच्या नवऱ्यानं तसंच केलं, तिच्या नवऱ्यानं घरात बांधलं, तिच्या नवऱ्यानं बिल्डिंगच बांधलं, तिच्या नवरा असंच केलं, तिच्या नवऱ्यानं तसंच केलं, त्यानं हेच घेतलं, अमकंच घेतलं, डमकंच घेतलं, चालू मित्रांनो कीर्तन. तर मित्रांनो आज पैसा हा एवढा इम्पॉर्टंट झालेला आहे की माणसाची किंमत राहिलेली नाही पैशासमोर, असं झालेलं आहे मित्रांनो आजकाल. बायांना म्हणजे कसं आहे मित्रांनो, पैशासमोर काही कसं राहावं, कसं बोलावं, काय नाही हे आजकाल काही कळणावं झालेलं आहे मित्रांनो. तर प्रत्येक गोष्टी जर प्रपंचामध्ये असं जर वापरत गेलं तर पुढे जीवनामध्ये थोडं फरक पडत असतो मित्रांनो. तर असं प्रत्येक जागी नसतं मित्रांनो, कोणाचं किंचित तरी तर कोणाच्या घरी एखादं राहतं मित्रांनो. असं की ना असं ना समज की दोन गोष्टी आपल्या नवऱ्याला रोखून टोकून बोलणार आहे मित्रांनो, असे काही जागी आहेत मित्रांनो असे. तर मित्रांनो आजकालचं कसं आहे मित्रांनो, खूप कमी समज असतात बायका जे आपल्या म्हणजे आपला पती परमेश्वर आपल्यासाठी भरपूर काय करतो असं करणार भरपूर कमी प्रमाणात आहेत मित्रांनो आजच्या पिढीमध्ये. तर मित्रांनो हे आजकाल कसं आहे रूढी परंपरा जे आहेत पहिल्यापासून बाळगत राहिल्या, जे मुलीचं लहानपासून चांगल्या प्रकारे सांभाळल्या गेल्यात आणि त्याला पालनपोषण चांगलं करून आईवडिलांनी संस्कार चांगल्या प्रकारे दिले. बाई आपला कसं काय असतो नवरा आहे त्याच्यासंग आपला संसार करायचा, आपल्याला कसं आपला आणून देतो काय कोणा आपण त्याला स्वयंपाक करून खाऊ घालणे, आराम बसणे जे आहे त्याच्यात सुख शांतीत राहणे असं असतं मित्रांनो. आईवडिलांनी परिसंस्कार देऊन ठेवलेच काही जणांना आल्यावर आपापल्या नवऱ्याला बसणे, हसणे, खेळणे, बोलणे, गुपचूप होऊन बसणे, स्वयंपाक करणे, जेवण करणे, झोपणे हे आराम हे आपल्या काही जागी प्रथा असतात मित्रांनो, जे की परंपरेनुसार ठेवलं असतं मित्रांनो मायापान त्याला. आणि त्यांच्या पिढी मुली जे असतात मित्रांनो त्याच घरात जिथं त्याच घरी त्यांचं नाव करून जातात मित्रांनो, मुली ते नांदून जातात शेवटपर्यंत मित्रांनो. असे हे काही जागी आईवडिलांनी संस्कार चांगल्या प्रमाणात दिले मित्रांनो, ते संस्कार त्यांचे शेवटपर्यंत राहतात मित्रांनो. आणि काही जण कसं मित्रांनो नाही आपल्याला कुठं बाहेर राहायचं, मी तर राहत नाही, मी तिथं राहत नाही, तर काही जागी असं आहे मित्रांनो. तर कसं आहे मित्रांनो नशीब असते खूप कमी जणांचं की तिथं चांगल्या बायका भेटतात मित्रांनो असं. तर चांगले असं संस्कृतीमध्ये राहणे करणे आणि चांगले दोन गोष्टीमध्ये आपले घर प्रपंच चालवणे हे खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. घरचा गाडा जे असते मित्रांनो मग आपल्या बायकावर असतं मित्रांनो. माणूस किती बाहेर कमवून आणू द्या मित्रांनो, पण चालवायचं असतं बायांना कशा प्रकारे चालवायचं काय लागते काय नाही ते परपंचाचा गाडा ते असं चालवायचं असतं बायांचं मित्रांनो. तर ते कसं प्रत्येक आपला जसं कार ड्रायव्हर असतो मित्रांनो तशा प्रकारचं बायका आपल्या घर प्रपंचाच्या मागे एक प्रपंचाचा हात असतो मित्रांनो बायांचा. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये बाया आपल्या पाठीशी असल्यामुळे तो माणूस पुढे हमेशा सरकत असतो मित्रांनो. आणि त्यातल्या प्रामाणिकपणे चांगल्या कसं असं मित्रांनो प्रामाणिक संस्कृती शिकवणे, चांगल्या आल्या पाहुण्याशी बोलणे, संस्कृतीपणे आल्या पाहुण्याला चहा पाणी वगैरे करणे किंवा चांगल्या गोष्टी बोलून करून ही प्रथा रूढी परंपरेपासून आलेली असते मित्रांनो. आल्या पाहुण्याला काही नाश्ता पाणी करणे, चाय करणे, नाश्ता तर चहा तर करून देणे, दोन गोष्टी आल्या पाहुण्याला ते बोलणं करणे आणि आनंदात वाट लावणे ही परंपरा संस्कृती आहे मित्रांनो पहिल्यापासून. रूढी पहिल्यापासून सुरत आहे मित्रांनो. ही जो पण परंपरा आहे पुढे टिकत तसं मित्रांनो आपली संस्कृती कायमची टिकत राहते मित्रांनो. की काही आपल्या कामाच्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो आपण ती पुढे तशाच प्रकारे आपण पालन केलं तर पुढे काही आपलं सगळं संस्कृती पुढे चालत राहते मित्रांनो खास. तर आमच्या आजीची संस्कृती अशीच होती मित्रांनो की आमची आजी बी आली त्या माणसाला फ्रूट म्हणजे कसं परंपरामध्ये चहा का नसतं मित्रांनो थोडं भाजी भाकर का असणार, चटणी आपल्या घरात कोरकी भाकर का असणार मित्रांनो, चटणी थोडं भाकर खा, मिरची खा, काय तर खाऊन जाऊन असं म्हणायची आजी आमची कोणा का असणार मित्रांनो, घरी कोणता का पाहुण्याला अशी परंपरा होती मित्रांनो पहिल्याच्या काळामध्ये लोकांची. आणि आमच्या आधी संस्कृती शेवट पण झाली मित्रांनो. आज खूप वर्ष झाले त्यांची जी संस्कृती मित्रांनो कोण काय असणार असं बसून आजी जाय बाळा ते कर ग हे कर ग हे आणून दे ग पाहुण्याला असं अजून 100 वर्षाखाना आमची आजी भरपूर आमची संस्कृती वगैरे चांगले पाळत गेले मित्रांनो. आणि अशी रूढी परंपरा आपल्यापासून ठेवत गेल्यामुळं ती परंपरा संस्कृती चांगल्या लागली अजून मित्रांनो. ती संस्कृती पुढे
सुनायला लावले आलं तर पाहुणचार करणे, बोलणे, छान गोष्टी, चार माणसात बोलणे, आनंदाने बोलणे, चांगलं बोलणे, संस्कृती ठेवणे, हेच सगळं काय आहे मित्रांनो. जीवनामध्ये काही घेऊन जायचं नसते. जी आहे की संस्कृती आपली जे कंटिन्यू जे पालन केलं तसंच प्रमाण आपलं चांगलं होत असते मित्रांनो. संस्कृतीचं पालन करणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो, की आपण संस्कृती आपली कशा प्रकारे ठेवायची, रूढी परंपरा जसं चालतं मित्रांनो तशाच प्रकारे आपण पुढे चालवायचं मित्रांनो, तरच आपली ही संस्कृती टिकते मित्रांनो पुढे चालू. ते आपण ठेवावं लागते मित्रांनो, पुढे तसं चालत असते ती संस्कृती. तर आपण चांगली रूढी परंपरा आपण चांगल्या देत गेलो, चांगली आपण आपल्याकडून आमच्या आजोबापासून आजोबापासून संस्कृती जी गेली मित्रांनो खाली आली, तशी संस्कृती पुढे अजून सुनायला लागली मित्रांनो. आज आजोबा नसलं तरी बी संस्कृती प्रमाणे आज सून बी असली आजोबा सासू वारं तरी मित्रांनो आधी सूनबाया कोण आलं तर चहा पाणी करून खाऊ ना, दूध करून सुद्धा मित्रांनो थोडं पाणी का घालून 2 घोट घालून पाहुण्याला 2 घोटी बोलून थांबणार मित्रांनो. ही संस्कृती असते मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये. आणि मान ठेवणे सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो. प्रथा संस्कृती आहे जे बोलण्याची, आहो जावं बोलणे, संस्कृती ठेवणे, चांगल्या गोष्टी बोलणे, 2-4 माणसात आलं तर कसं बोलणं करणे, हे मेन मुद्दा आहे मित्रांनो. आणि ही संस्कृती कसं परंपरा काय काय घरामध्ये कायमची येतात. आता मित्रांनो कसं आहे प्रत्येक जागी कुठे काय तिथं समजा कुठं एखाद्याचं लग्न झालं, बहिणी दिली घरामध्ये नांदली मित्रांनो, चांगलं परंपरा ठेवली त्याने, शेवट पण तिच्या घरात राहिली, तिथंच राहिली, आईवडिला सांभाळली, सासूला सांभाळली, सगळं आपलं म्हणली, घर प्रपंच घेऊन जे आहे सुखादुखात त्याच्या संग राहिली, नाव केली, पुढे ती संस्कृतीने पुढे केली सून बनते मित्रांनो. कसं बस सुख दुःख करून नवऱ्याबरोबर राहून जिंदगी काढली मित्रांनो, ती संस्कृती पुढे केली त्या बाईने. त्या घरचं पूर्ण असं झाली बाई, त्यांचं सगळं आपलं जे काय सुख त्यांचं सुख, जे काय दुःख ते आपलं दुःख, असे सून म्हणणारी पुढे आपली सासू सासऱ्याला आई मायबाप म्हणणारे सूनच ती जिंदगीमध्ये पुढे काही सखी असते मित्रांनो. जी सून आपल्या सासू सासऱ्याला मायबाप म्हणते ती सगळ्यात मोठी आणि धनवान सून मित्रांनो, तीच नाव म्हणतात. सांगायचं मुद्दा म्हणजे मित्रांनो, जीवनामध्ये तेच काही जीवनामध्ये काही संस्कार वगैरे जे असतात मित्रांनो, ती कल्पना त्या मेन सुनामध्ये असतात. कारण आपण कसे वागावे, सासू सासऱ्यापाशी गेल्यावर कसे राहावे, हे मेन संस्कृती असते मित्रांनो. अशी सून जर सगळ्या लाभली का मित्रांनो, मग ते घर स्वर्ग होणार आहे मित्रांनो, असं असतं मित्रांनो. कारण त्या घरामध्ये अशी राहणारी जी सून ज्याला भेटली मित्रांनो, ते सगळ्यात मोठा राजा झाला मित्रांनो एक प्रकारच्या ह्यामध्ये. गरीब का असं मित्रांनो, चटणी मिरची काढून आल्या नवरा असताना खा म्हटलं तरी तेच मोठा राजा झाला मित्रांनो. काय का ना, घरात रुपया का नसणार मित्रांनो, जे काढून मागून खाणार मित्रांनो. आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार केला तर सर्वात मोठा श्रीमंत माणूस तोच आमच्या गुलेमध्ये मित्रांनो. कारण त्या घरामध्ये खरं स्वर्ग नाट्य मित्रांनो. देव म्हणजे काय म्हणतात, देवाची त्या घरावर आशीर्वाद असल्यासारखं असतं मित्रांनो. संस्कृती त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते मित्रांनो. जास्त करून की झोपड्या मागून काना मित्रांनो, चुरी वाळून त्या पाहुण्या खाऊ घालणार काना, ती संस्कृती ठेवली बाळगून मित्रांनो, तर पुढे काही चालत असते मित्रांनो. त्याला वाटते कसं बसावं आपल्या आलं त्या माणसाला नाही ना, काय कोणा पाहुणचार करून त्या वाट लावली आपल्यासमोर खावानं. आणि जे समजा मित्रांनो जिथं काही प्रकारामध्ये तर मित्रांनो अशीच काही संस्कृती तर प्रत्येक जागी काही आपण पाहतो मित्रांनो. तर मित्रांनो अशी संस्कृती काय जाणे तर मित्रांनो, तुझ्या पुढं आहे का पुढं ठेव, तुझ्या पुढं आहे का पुढं पुढं बंद करू. हां एक अजून कमी कर, थोडं अजून कमी कर. हां बस झालं. तर मित्रांनो ही अशी काही आपण आपल्यावर अर्धा असतं मित्रांनो, अवलंबून आपण ते कसं राहायचं काय नाही हे आपल्याला पूर्णपणे माहीत असतं मित्रांनो. तर आपण अशाच प्रकारे आपली परंपरा आपण चालू ठेवावं आणि सगळ्याला आपल्याकडून होईल तेवढं आपण न्याय देत राहावं. हेच मेन आपली संस्कृती आपण पूर्ण चालू ठेवावं लागते मित्रांनो. आणि पुढे बी आपल्या लेकरा बाळाला आपले संस्कार पडतात मित्रांनो. आपण जसं वागलो केलो तेच आपल्या लेकरा बाळा आपल्याकडून ज्ञान घेतात आणि तशा प्रकारचेच पुढे सरकतात मित्रांनो. प्रत्येकाचे आज आपण काय केलं तर उद्या आपली पिढी तसेच प्रकार करणार. समजा आपण आईवडा छळतो, उद्या आपल्या आईवडा आपल्याला तेच लेकरं आपल्याला उद्या छळणार. हेच असं मित्रांनो. जशी करणे वैसे भरणे हे मन नाही म्हणजे तर हकीकतमध्ये ती गोष्ट पुढे येत असते मित्रांनो. आपण काय केलं ते पुढे आपल्यासमोर येतं मित्रांनो. मग ह्यासाठी तर आपण चांगलं कर जावा. उद्या मित्रांनो आपलं सम चांगलं केलं तर आपल्या सांगणं बघून व्हाल तर मग ते कर्म म्हणायचे मित्रांनो आपल्या पाठीमागे जमीची. कारण की त्याच्याशिवाय दुसरा मार्ग काही नसतो. आपण म्हणतो आम्ही तर काय केलं आहे, मला कोणतं कमेंट केलं समजा साहेब आता आम्ही तर काही केलं आहे, म्हातारपण झालं, आम्हाला सगळ्याच लेकरावर शिकलो आणि आमच्या नशिबात असाल आम्हाला कोण सांभाळा गेला आम्ही वाटतं पडणं. तर असं काय नसतं मित्रांनो. जे आपल्या माणसाचे कर्म ते आपण काय तर मागच्या जन्मी केलं असेल तेच कर्म आपल्या पुढे येऊन वाटतात मित्रांनो. तर असं काय नसतं. जे आपण
चांगलं कर्ज जाणे हे माणसाचा मेन मोठा धर्म आहे मित्रांनो, माणुसकीचा सगळ्यात मोठा. आणि अशाच प्रकारचं आपण पुढे चालावं आणि सगळ्याचे आपण ज्या प्रकारे आपलं ज्ञान पाहिजे आपण त्याच प्रकारे आपण पुढे चालू ठेवणं हे मेन मुद्दा आहे मित्रांनो प्रत्येक जीवनाचा. आणि हेच आपण परंपरा रूढीच ठेवणं सगळ्यात मोठी मेन मुद्दा आहे मित्रांनो. आपण पाहत गेलो की आपण जीवनामध्ये काय करायचं आपल्याला काय नाही, आपण ते आपल्याला 80% निर्भर असते मित्रांनो. असं नाही आपण मोठेपणामध्ये कर्ज केलो, मोठं 5 लाख 10 लाख कर्ज केलो आणि मोठेपणामध्ये गेलो मित्रांनो, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन खावलं, मोठमोठे शहरामध्ये खर्च करवलं, मोठमोठं करून देणं करून ठेवलं मोठं. त्यातलं काही कामाचं नाही मित्रांनो जीवनामध्ये येऊन, काहीच कामाचं नाही. ते बेअर्थ पैसा खर्च करून मोठेपणा करून देणं करून मित्रांनो मी देणं केलं आज झालं त्याच्याबद्दल झालं, त्याला काय अर्थ नाही त्यातल्या पैशाला मित्रांनो. जिथं आपल्याकडं 100 रुपयात मित्रांनो तिथं 10-20 रुपये खर्च होऊनच आपल्या जेवढे आहेत 2 पैसे ठेवून करूनच आपलं सुखानं त्याच्यामध्ये आहे मित्रांनो. थोडंफार खावा मोठेपणा दाखवून काही अर्थ नाही. फाटलं असलं तर ठिगळ लावून शिवून घ्या मित्रांनो, काही हरकत नाही, काही जात नाही त्याच्यानं मित्रांनो. कोणाच्या अंगावर कर्ज ठेवून मेल्यापेक्षा 2 पैसे कमी का कमवणार मित्रांनो, न देणं करून आपण पुढे जीवन जगायचं मित्रांनो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो, काही मोठी गोष्ट नाही. आपण आपलं जीवन आहे आपण चांगलंच आपल्या कशा प्रकारे जगायचं काय नाही हे आपल्याला 80% अनुभव असतं मित्रांनो. मला देणं झालं, मला असं झालं, मी टेन्शनमध्ये सावध, त्यातला जे निघालं काहीच अर्थ नाही मित्रांनो. कोण उधार देत बसलं तर मी ते स्वतः घेत नाही मित्रांनो. मी सांगायचा मुद्दा म्हटलं मित्रांनो, काही गरज नाही आपल्या कोणाकडून घ्यायची. आपल्या एखाद्या वेळेस आपण आहे त्या परिस्थितीमध्ये राहायला तयार आहोत आपण, पण तू कोणाकडून 2 रुपये घेऊन श्रीमंत राहायचं नाही मित्रांनो आपण. कारण हेच खरं जीवन आहे. जिथे 100 भेटते तर 10-20 रुपये घेऊन आपल्याला कुशाला. कोणाचं देणं घेऊन कोणाचं 2 गोष्टी ऐकून घेणं काय अर्थ नाही मित्रांनो. कारण त्या पैशाला काय लाभ नसतो मित्रांनो. मला फसून कमवलेले पैसे कधी बी आपल्या काही कामाला पडत नसतं मित्रांनो. कारण की आपलं कष्टाचा पैसा आपला तेच आपल्याला कधी बी कुठं बी येत असतो मित्रांनो. आणि तेच पैसा आपल्या पुढे काही भविष्यामध्ये कामाला देत असतो. आणि आपण प्रत्येक क्षणी आपण काय ना काही पैशाचा वापर चांगल्या प्रकारे केला चांगला. आपण कोणत्या गरीबाला 5,000 रुपये द्या मित्रांनो, वरून आपल्या देवातून धाडून देतो कुठं ना कोणत्या रुपयात आपल्याला त्याचं. मग ह्याच्यात म्हणता मित्रांनो आपण काय ना काही सतत केला पाहिजे. असं नसतं की आपण काय नाही, प्रत्येक माणूस जाणार आहे जीवनातून, प्रत्येक माणसाची कधी ना कधी एंड आहेच. त्याला काय लिमिट नाही, वरून काय सांगतात नाही किंवा किती वेळ जाणार आहे काय नाही, कोणाची गॅरंटी असते मित्रांनो. जो पण आहे तो पण राजा आपण, गेल्यानंतर काहीच नाही संपलं मित्रांनो. ह्यासाठी जे आहे ते काय आपलं जे आहे दिवस जे आजच आहे म्हणून जगायचं मित्रांनो. खास जे दिवस आजचा आहे त्यामुळे आपण जगायचं खुश अंदाज जे आहे ते 4 गोष्टी अंदाजा करायचा. 4 मासामध्ये बसल्यानंतर खूप सगळ्यांचा विचार करायचा आपण. ह्याचंच नाव जीवन आहे मित्रांनो. तुझं माझं तुझं म्हणण्यामध्ये काय अर्थ नाही मित्रांनो. सगळं आपलंच आहे म्हणून जगायचं तर सगळं दुनिया चांगलीच आहे मित्रांनो. आज तुम्हाला सांगितलं एका दिवशी एका मावशीचं मला कल्पना सांगितलं म्हणतो. एक मावशी म्हणली बघण्यात त्याच्या दृष्टिकोन वेगळा आहे मित्रांनो. आता ते माझ्या दृष्टिकोन बैठली बाबळी झाड किती कसलं दिसायला वाटतं म्हणते. तर चांगल्या दृष्टिकोन बोलतं ते झाड किती चांगलं असं म्हणते. आपला दृष्टिकोन पाहण्यासारखं असतं मित्रांनो. आता कोणाला फाटका तुकडा कपड्याचं लेकराला बैठलं मित्रांनो, अरे बापरे किती घाण आहे. चांगल्या रूपात बोलतं लेकरू किती छान दिसते मित्रांनो. किती लहान आहे बारकं लेकरू किती छान आहे म्हणतो माणूस. ते कपड्याला बघून म्हणते किती घाण आहे म्हणून मित्रांनो. हे असं कसं एक संस्कृती म्हणजे कसं आहे मित्रांनो, एक जीवनाची प्रकृती आहे मित्रांनो. आपला पाहण्याचा दृष्टिकोन जसा ज्या प्रकारे आपण पाहतो दृष्टिकोनाने मित्रांनो तसं दिसतं असतं माणसाला. चांगल्या दृष्टिकोनानं पाहिलं तर चांगलं दिसतं मित्रांनो, आणि वाईट दृष्टिकोनानं पाहिलं तर वाईट दिसतं असतं. आपले जी प्रकृती आपली पाहण्याची जी क्षमता असते मित्रांनो, चांगल्या प्रकारचे आपल्या मनानं पाहिलं तर चांगलं दिसतं असतं मित्रांनो. आपण जर चांगला विचार लोकांचा केलं तर आपल्याला सगळं चांगलं दिसतं मित्रांनो. आपण ओळख केलं तर आपलं चांगलं होतं. असं खूप काही गोष्टी आहेत मित्रांनो. आपण विचार हमेशा स्वतः चांगला ठेवता यायचा मित्रांनो. आपला 100% मी सांगतो मित्रांनो चांगलंच होतं मित्रांनो. मनामध्ये आपला 100% हमेशा कधी मित्रांनो चांगला विचार करायचा, चांगलाच विचार करायचा सतत. कुठं काही पडत नाही आपल्याला जीवनामध्ये असा मित्रांनो. तर जीवनाचं काय आपलं भविष्य म्हणजे मित्रांनो आपले काही तडजोड घडामोडी येत नाही मित्रांनो. आपण सतत आपण त्याच प्रकारे आपण पुढे आपलं जसं आपण जातो मित्रांनो तसं रस्ता सोपा होतो मित्रांनो. आता आपण जे काटे भी फुल बन जाएंगे म्हणते मित्रांनो. जर आपल्या रस्त्यात पुढे काटा आला तर ते फुल बनते मित्रांनो. जे आपलं कर्म चांगलं असतं मित्रांनो. कर्म खराब असलं तर मग ते काटावी आपल्यासाठी धोंडावून थांबते मित्रांनो समोर. कर्म त्याचं आपल्या समोर, फक्त कर्म काय केलं आपण ते कर्म आपल्या समोर येऊन आपल्या उद्या तयार जातो मित्रांनो. ह्यासाठी आपलं कर्म पुढे चांगलं करत राहावं. आपल्याला मौत बी चांगली मित्रांनो. कर्मामध्ये आपण चांगलं केलं तर मौत बी चांगलीच आहे आपल्या. कारण की जीवनाची एकच गोष्ट आपण शेवटपर्यंत चांगले करणे हे जीवनाचा मेन मुद्दा मित्रांनो आपल्या. मला सांगायचा तात्पर्य हेच आहे की मित्रांनो आपल्या होईल तेवढं आपल्या शब्दामध्ये आपण जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी आपण चांगल्या प्रकारे करावी आणि चांगल्या प्रकारच्या माहिती वगैरे चांगल्या प्रकारच्या 2 गोष्टी आपण प्रत्येकाला सांगत राहावी. अशाच प्रकारच्या आपण नवीन एक काय ना काही आपण उद्देशानं आपण व्हिडिओ बनवत राहतो मित्रांनो. कारण काय की आपल्या चॅनलमधून प्रत्येकाला चांगली माहिती भेटावी आणि चांगल्याच प्रकारची आपण माहिती देत होईल तेवढा प्रयत्न करत राहतो मित्रांनो.
आणि व्हिडिओचं कसं आहे मित्रांनो, आपण एक चांगल्या प्रकारचे आपण मार्गदर्शन आपल्या व्हिडिओमातून एवढं जण आपले सबस्क्रायबर भरपूर माझा बोल कसा भाव आहे मित्रांनो, मला सतत बोला वाटते असं. आता पण तुम्हाला मनातून जे येते ते बोलता मित्रांनो सतत मी काय आपलं मन बोलतं मित्रांनो की काय तर चांगलं आपल्याकडून खेळत रुपये असो नसो मित्रांनो, पण मन बोलतं की बा आपल्या हातात आपण केलं तर होईल तेवढं आपल्या हातानं होईल आपण करायचं. आणि 2 गोष्टी आल्या त्या पण होत्या तर आपल्या हातानं करायचं मित्रांनो. पैसा काय शेवट येत नाही, माणूस काय शेवट जात नाही मित्रांनो जास्त, आणि जो पण आहे तो पण तर आपला करणारा भागाचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्या जीवनचे काय आहेत म्हणजे कशा प्रकारे व्यतीत करायचं काय नाही आपलं 80% आपल्यावर असतं मित्रांनो. तर आपण हा आपल्या जीवनाचं कर्म जे आहे मित्रांनो, आपण काय केलं पाहिजे काय नाही ते आपल्यावर प्रत्येक गोष्टी आपण सतत करत मित्रांनो. तर असाच विचार करून आपण पुढे अशाच प्रकारे विचार करून आपण काही गोष्टी आपल्या मनात बाळगल्या आणि तशाच प्रकारचे आपण पुढे कार्य केले मित्रांनो. आणि अशा प्रकारचेच कार्य करून आपण पुढे काही फार चांगले कामं करून आपण पुढे गेलेत मित्रांनो. आज विचार केला आपण बाबा आपण काही केलं नाही म्हणतो पुढे आपलं तसंच प्रकारचं आपल्याला पुढे अवलंबून होतात मित्रांनो. सतत आपण मेहनत केली पाहिजे आणि कुठं ना कुठं काही ना काही आपण सतत चाललं पाहिजे मित्रांनो. तर आपण प्रत्येक गोष्ट म्हणत असतो मित्रांनो की आपण कुठे ना कुठे कार्यामध्ये कुठे विफल होत असतो, कुठून कुठं आपल्याला काय ना काय हे असतं मित्रांनो. तर आपण कुठं काय नाही कुठं कुठे काय ना काय आपण केलं करायला हवं मित्रांनो. काय ना काय मेहनत चालू करायला पाहिजे सतत काय ना काही. तर भविष्यामध्ये कुठं ना कुठं काय ना काय आपलं पुढे जागा निश्चित ठरत असतं मित्रांनो. काम कठीण होते मित्रांनो. कोणताही माणूस नवीन शिकताना हार्ड जात असतं मित्रांनो कोणत्याही विषय त्याला. आता समजा आपण काही शिकत आहोत मित्रांनो, तर शिकते मित्रांनो. असं कोणतं एकदम म्हणून शिकत नसते. तुम्ही हिरो होत असते मित्रांनो. कोण काय लहानपणी शिकून मोठं होत असतं, ज्ञान त्याला एकदम भेटत असते मित्रांनो. थोडं माहीत होत्याच मित्रांनो. कोणती गोष्ट बी एकदम होत नसते. चुकत म्हणून शिकत असतो मित्रांनो. कोणतं बी काही एकदमच कोण हुशार होत नसतं, त्याला काही एकदम ज्ञान येत नसतं मित्रांनो. असा मित्रांनो शून्यातूनच माणूस विश्व निर्माण करतो मित्रांनो. 10च्या पुढे 0 लागतं 100 होतं मित्रांनो. 100च्या पुढे 0 लागतं 1000 होते मित्रांनो. तर अशा प्रकारचंच माणसाचं कुठे ना कुठे काही ना काही काय तर मांडून ठेवलं असतं मित्रांनो. असं नाही की आपण कमी म्हणून स्वतः समजून आपण जीवन व्यर्थ घरात असं काय नसतं मित्रांनो. काही आपल्यावर अवलंबून असते आपण कशा प्रकारे राहायचं काय ते मित्रांनो. काही गोष्टी आपण न शिकवताच आपण ते माहीत करायला पाहिजे मित्रांनो आपण काही. आणि जे माणूस स्वतःच कमी समजतो पुढे काही करू शकत नसतं मित्रांनो. मला होत नाही असा शब्द आला पुढे काही होत नसतं, तर आपण ते घडवत असते आपल्या हातात. चांगलं राहायचं असलं ते आपल्या हातात मित्रांनो. कोणता मित्र कसा मित्र कोण म्हणतं तिकडं चल इकडं चल, तिथे चालू अवलंबून असतं मित्रांनो. आपल्याला अवलंबून असतं आपल्याला कसं राहायचं ते. आता त्याने केलं दुसऱ्याचं नाव पुढे करायचं नसतं मित्रांनो. त्याच्यामुळे मी बिघडलो, त्याच्यामुळे मी आज झालो, त्याच्यामुळे मी तसं झालो. दुसऱ्याला नाव पुढे करायचं नाही मित्रांनो. कारण की चुकी आपण करता, आपण त्याच्यावर राहून आपण चुकी स्वतः घेता मित्रांनो. आपल्याला आवडतं तर आपल्या संग जाणं नाही, आपापले मनावर राहणे हे स्वतःवर अवलंबून असतं मित्रांनो. दुसरा दोष ठेवून अर्थ नसतो मित्रांनो. कारण चुका करणारा स्वतः आपण असतो. दुसऱ्याला दोष ठेवण्याची आपण जेव्हा एक बोट आपल्या मित्रांनो असं करतो ना मित्रांनो दुसऱ्याकडं, तर 5-4 बोट बाकीचे आपल्याकडे येतात मित्रांनो. तर मग लोकांना बोलून अर्थ नसते. आपण आपल्या मनावर आपला कसं राहायचं ते स्वतःवर अवलंबून असते पहिले. यासाठी स्वतःकडे पलट ठेवा, दुसऱ्याला नाव ठेवणं पाहिजे मित्रांनो. फक्त एकत्र पकडायचं मित्रांनो. आपलं सतत काम कार्य आणि कर्म हे तिन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे चालू द्यायच्या मित्रांनो शेवटपर्यंत. शेवटी जे नशिबात आहे तेच होणार आहे मित्रांनो पुढे. असा म्हणजे कर्म आणि चांगल्या प्रकारात आपले कर जाणे हे मेन माणसाचा धर्म आहे मित्रांनो. कोण काष्ट मित्रांनो. ते म्हटलं ना तुम्हाला काय परवा सांगितलं मित्रांनो, वर गेल्यावर धर्माचा विचार होत नाही मित्रांनो, कर्माचा विचार होतो. वर गेल्यावर मेल्यावर फक्त कर्माचा विचार होतो तुमच्या, धर्माचा विचार होणार तिथं. काय केलं ह्याचा हिशोब होतो वर गेला मित्रांनो. असंच आहे मित्रांनो प्रत्येकाचं. आपण प्रत्येक सण म्हणतो मित्रांनो आपण काय केलो प्रत्येक दिवसाला नाव ठेवत असतो. तर आपण काय करत आहोत. आपल्या हातानं किती मोठी चूक होते का. आपण कोणाला का आपल्या हातानं शब्दून कोणाला पडून बोलतो का, कोणाला आपल्या 2 गोष्टीमुळे कोणाला वाईट वाटतं का. तर काही आपल्याकडे चूक असतं ते आपण सुधारून घ्यायला लागत असतं मित्रांनो. तर आपण सतत आपापलं काम राहणे आणि आलं तर थोडं टाईम आहे थोडं कामात घालू आपण जेवण करणे आराम पडणे हेच मेन मुद्दा आहे मित्रांनो. आपलं होईल तेवढं आपल्या हातानं होईल तेवढं चांगलं करत राहणे हेच मेन मुद्दा आहे. हातानं होत असलं चांगलं आपल्या हातात चांगलं करणे हेच मेन आहे मित्रांनो. चांगलं उठणे बसणे, चांगली माहिती घेणे, चांगलं ज्ञान घेणे हेच आपल्यामध्ये काय ना काही सतत कामात व्यस्त राहिलं का मित्रांनो माणसाला काही सोपं जातं असं जीवन मित्रांनो. असं मित्रांनो सारखं जर आपण विचार उलटं करत असलं तर त्या दिमाखाला काही बोलून अर्थ नाही मित्रांनो. विचार डोक्यात येऊन उलटं जसं उलटं काय विचारून त्याला काय अर्थ नाही मित्रांनो.
मी असंच केलं नाही, तसंच केलं नाही, टाईमच गेला, असंच गेला, तसंच गेला, तेच वेळ गेला, असंच गेला, बिनकाम. आपण काही वेळचा विचार करत बसला त्याला टायमाला काही महत्त्व नसतं मित्रांनो. तसल्या विचाराला काही महत्त्व नसते. काही टाईम आता सध्याचा अनुभव आहे मित्रांनो. त्या टाईम चांगल्या होईल तेवढ्या प्रकारे आपण समजा तिथं काही समजा कोण आपल्याला समजा तिथे गेले की आपल्याला दुसरं काही बोलतात, तिथं जायचं नाही मित्रांनो. चांगल्या जागी जायचं आपण. तिथं जमलं 4थ्या जागी जायचं, 5व्या जागी जायचं. जसं पक्ष्याचं जीवन असते मित्रांनो. एक पक्षी काय करतो मित्रांनो, तुम्हाला आपल्या सोपा भाषा सांगतो मी समजण्यासाठी मित्रांनो. ओके. तर मित्रांनो, एक पक्षी असते, तुम्हाला सोपा विषय सांगतो. पक्षी काय करतो मित्रांनो, आपला दाणा घेण्यासाठी, एक दाणा जाण्यासाठी, पोट भरण्यासाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी चिमणी म्हणा, पाखरू म्हणा, पक्षी म्हणा, कोणता पक्षी म्हणा म्हणतो, तो काय करतो, त्या झाडावर जातो. तर ते पक्षी कुठं जातो, त्या झाडावर जाऊन थांबतो. त्या झाडावर जातो. झाडाच्या वर गेल्यानंतर मित्रांनो तो काय करतो, तिथं काय भेटतं, दाणा बघतो त्या झाडावर जाऊन. ते दाणातल्या दुसरीकडे जातो मित्रांनो. तिथे भेटण्याला तिसरीकडे जातो मित्रांनो. तिथे भेटण्याला चौथीकडे जातो. तसं हा तशाच प्रकारचं माझं जीवन समजून घ्यायचं मित्रांनो. त्याच प्रकारे आपण त्या चिमणीला जसे एक मी तुम्हाला एक कल्पना देऊन सांगितली, त्या चिमणीचं उदाहरण देऊन सांगितलं मित्रांनो, तसंच प्रकारचं मी तुम्हाला उदाहरण द्यायला सांगतो. जसं त्या झाडावर पाला भेटणार त्या झाडावर, त्या झाडावर पाला त्या झाडावर, त्या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर त्या झाडावर, कसं बाकी आहे, कसं कसं आपलं उपजीविका वागून तो आपली छोटीफार जिंदगी तो काढतो मित्रांनो. मग हे कसं आहे मित्रांनो, आपलं जीवन जे आहे मित्रांनो, थोडं जीवन आहे माझंच, थोडंच जीवन आहे, त्याला अनमोल बनवतो आहे मित्रांनो. काय हे जीवन खूप अनमोल आहे, बार येत नसतो. हे जेवढं जीवन आनंदात काढणे आणि आनंदात घालणे हे सगळ्यात मोठा जीवनामध्ये भाग आहे मित्रांनो माझ्या जीवनामध्ये. कारण की वेळ हा जेवढा होईल तेवढा आनंदात काढणे, हसीमध्ये काढणे, मजाकमध्ये काढणे, आनंदात काढणे, सगळा हसून काढणे, हे सगळ्यात मेन मोठा जीवनामध्ये मित्रांनो. आपण होईल तेवढा आपला वेळ जे आहे चांगल्यासाठी काढणे, चांगला वेळ देणे, चांगल्या जर आपला कार्य होतं थोडं ते वेळ काढणे. जिथे तू काही तिथं काही बोलणं वेगळं असलं ते वेळ त्याच्यातून बाजूला होऊन कुठं जाणे, समजदारीनं हे मेन मुद्दा आहे मित्रांनो. आपला कसला प्रकार समजदारी आपण कुठं कशी घ्यायची हे आपलं मेन आहे. जिथं आपल्या सहकार्य होतं ते सहकार्य करणे चांगल्या जागी मित्रांनो. काही गोष्टी आपल्याकडे ठेवायच्या असतात मित्रांनो. होईल तेवढं आपलं हे कसं म्हणतात, आता वय 3 आहेत माणसाचे मित्रांनो, लहानपण आणि मध्यम वय आणि म्हातारपण, 3 असे वय असतात मित्रांनो. तिन्ही प्रकारेमध्ये माणसाचं खूप होईल तेवढं आपलं जीवन व्यतीत करणे हे मेन मुद्दा आहे मित्रांनो. आता आमच्या आजोबाची गोष्ट मला किती गोष्ट सांगितलं मित्रांनो. जसं आमच्या आजोबाचं वयस्कर जातं 85-90 100मध्ये, आम्हाला खूप समजून सांगा, असं नाही म्हणतात, तसं आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात असं होतं. तर आजोबा देखील आम्हाला बसला की आम्हाला त्या टायमाला आम्हाला कसं मित्रांनो काय राहायचं नव्हतं, मोबाईल नसायचा काय नसायचा. त्या टायमाला ती गोष्ट आजोबा सांगायची आम्हाला. आमच्या काळात आम्ही असे होतो, तसे होतो, तसं करत होतो, असं करत होतो, आम्ही पहिले असं करत होतो. तर मग आजीला मदत करू लागायचे, मेथी वगैरे आणले, मेथी पिंडी वगैरे त्याला खुडू लागायचे मित्रांनो. जेवण करायचे, तिकडे गोष्टी करायच्या, गप्पे मारायचे. तसं मग हेच नाव जीवन आहे मित्रांनो. हे काही आज त्यांची गोष्टी काय नाही कावर सांगलं मित्रांनो, की त्याचं काही आपल्याकडं त्यांच्याकडून काय ज्ञान भेटलं मित्रांनो आपल्याला, का थोडंफार त्यांच्याकडून काही आपल्याला कसं राहायचं काय नाही एक प्रकारचं ज्ञान भेटलं आपल्याला. एक जे पुढे आपल्याला त्याच प्रकारे आपल्याला जी मित्रांनो कसं असतं, जसं एक फाडा तुटला दुसरा फाट्यावर अडकून बसतो मित्रांनो. मग त्याचं फाट्यात लोड दुसरा फाटा घेतो मित्रांनो. जो पण ते पडत नाही तो पण त्याला आधार दुसरा फाटा घेतो मित्रांनो. असं पडत असं मित्रांनो सगळंच. ह्याचंच नाव जीवन आहे मित्रांनो. खूप काय करायचं जीवनामध्ये, पण चांगलं करायचं मित्रांनो आपल्याला. आपलं कोणाला म्हणजे कसं मन दुखून कोणाचं या कोणाला काही भावना दुखून आपल्याला असं जगायचं नाही मित्रांनो. कारण की सगळ्याच्या सुखात आपलं सुख म्हणून जीवन काढायचं असतं. आपण कसा कधी कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही तरच आपलं चांगलं होत असतं. हे जीवनाचा मेन मुद्दा असतो. विचार करून बैठल्या मित्रांनो आपण बी, कारण की पहिलेसून विचार आपल्या मनात तेच झाले आहेत. आणि होईल तेवढं आपण आपलं होईल तेवढं चांगलं दान धर्म कर्म असल्या गोष्टी आपण पहिल्यापासून चालू ठेवल्या मित्रांनो. चालू केलं तर पुढे आपलं चालू होणारच आहे. आणि असे जीवनाचेच काही मुद्दे असतात की आपल्याला पुढे प्रमाणे आपले चालू ठेवायचे असेल अशा प्रकारचेच, तरी आपलं पुढे चालतात मित्रांनो. आपण भरपूर प्रयत्न केलो चांगलं होईना गेलं तर आपण त्याला आपल्या दोष ठेवायचं नसते मित्रांनो. कर जायचं पुढे, चलती का नाम गाडी म्हणतात ना मित्रांनो, तसं आहे ते मित्रांनो. काय करून द्यायचं खूप चांगलं मित्रांनो. ते असं कधी मागे सरायचं नाही आपण, ह्याचंच नाव जीवन आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारचे आपण व्हिडिओ काय आपण आणतो मित्रांनो. काही ना काही तुम्हाला अशा प्रकारचे काही ना काही व्हिडिओ तुम्हाला बोलत राहू, पण चांगली माहिती देत राहत मग मित्रांनो. अशाच तुम्हाला तर कसे वाटले व्हिडिओ आम्हाला कळत राहा मित्रांनो. असेच आपण सतत बोलत राहू काही ना काही अशा काही ना काही काय तर आपल्या मनोरंजनासाठी काय ना काही असं काही तुम्हाला फार थोडंफार बोलत राहू मित्रांनो. मनातल्या काही गोष्टी खुल्या मित्रांनो, की आज जीवनाचं आपलं स्वरूप काय आहे, कशा प्रकारे आपले जीवनाचा अर्थ काय आहे, आपल्याला काय आहे, आपल्या ह्याच्यात व्हिडिओतून आपलं थोडंफार आपल्या मनातल्या गोष्टी एकदम बाहेर
आल्यामुळं एकदम खुलं आपण बोललो मित्रांनो सगळ्याच. आपलं म्हणूनच यूट्यूबच्या आपल्या चॅनल आपल्याला समजावून सांगितलेलं आहे मित्रांनो सगळे. आपल्या जीवनाची एक कसं आहे मित्रांनो, आपले एक आपण काय नाही काही एक अवतार असल्यासारखं आपलं काय ना काय आपला मुद्दाम वर्तन धाडले आपल्याला ते कार्य करायसाठी चांगलं मित्रांनो. ज्याचं कार्य वेगळं केलं म्हणा ना ते ज्याचं कार्य त्याला वेगळं दिलेलं आहे तसा प्रमाणे माणूस आपापलं जीवन जगू जात आहे मित्रांनो. तसा त्याचे काय तर त्यानं बनवून टाकलं मित्रांनो, त्यानं काय ना काय बनवून टाकलं आहे पण त्यानं काय ना काय करायचं म्हणून टाकलेलं आहे मित्रांनो त्याचं जन्मासाठी. त्यासाठी प्रत्येकासाठी वेगळं काम त्यांना वरून देऊन धाडलेलं आहे मित्रांनो. तर हेच नाव जीवन आहे मित्रांनो. तर आपला व्हिडिओ कसा वाटला कारण की कळवा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा विसरू नका मित्रांनो, शेअर करायला. आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात काय नाही आम्हाला नक्की कळतं. आमच्या म्युझिक चॅनलवर आमचं गाणं टाकत होता आणि तुम्हाला असंच आपण काय नाही काय गप्पी टाकत मारत राहू मित्रांनो. फक्त गप्पी मारण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. का थोडं आपल्याकडून थोडं मनोरंजन घ्यावं, थोडं टाईमपास व्हावं, वेळेमधून थोडं काय आपलं काही बोलले की मन मोकळं होत असतं मित्रांनो. हेच थोडं मन थोडं बोललं की जरा आपलं म्हणजे खूपच वेगळा आनंद वाटतो मित्रांनो बोलण्यामध्ये असा मित्र क्षण जे आहे मित्रांनो काही आपले काही थोडंफार असं बोलल्यानं जरा बरं वाटतं. चल तर ओके मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा, नक्की कळवा मला मित्रांनो कसा वाटला काय वाटतं. तर बाय मित्रांनो, ठेवू मित्रांनो.